जगातील अब्जाधीश राजकारणी, राजघराण्यातील सदस्य आणि हॉलिवूडमधील दिग्गज यांच्यासोबत वावरत होता एक माणूस. पण त्याच्यावर होते अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप. आणि जेव्हा तो अटक झाला, काही दिवसातच तो तुरुंगात भूत सापडला. ही आहे जेफ्री एप्स्टीन नावाच्या व्यक्तीची कथा, ज्यात प्रश्न जास्त, उत्तर कमी. जेफ्री एप्स्टीन हा अमेरिकेतील फायनान्स क्षेत्राशी संबंधित व्यक्ती होता, जो स्वतःला फायनान्स सल्लागार म्हणवत असे. न्यूयॉर्क, फ्लोरिडा आणि खासगी बेट लिटिल सेंट जेम्स आयलँड इथे त्याच्या अलिशान मालमत्ता होत्या. त्याच्या ओळखीत जगातील अनेक श्रीमंत व प्रभावशाली लोक होते. वर करणी यशस्वी जीवन. पण आज सुरू होता काळा खेळ. 2005 मध्ये फ्लोरिडामध्ये अल्पवयीन मुलीला पैसे देऊन शोषण केल्याची तक्रार. तपासात अनेक मुली पुढे आल्या. 2008 मध्ये एप्स्टीनला सौम्य शिक्षा झाली, फक्त 13 महिने तुरुंगवास, तेही वर्क रिलीज. लोकांचा प्रश्न, सामान्य आरोपी असता तर इतकी मोकळीक मिळाली असती का? माध्यमांच्या अहवालानुसार एप्स्टीनचे संपर्क होते मोठे उद्योगपती, राजकारणी, शास्त्रज्ञ, प्रसिद्ध व्यक्तिमत्वे. महत्वाचं म्हणजे या लोकांवर गुन्हा सिद्ध झालेला नाही, पण एप्स्टीनच्या संपर्कामुळे संशय निर्माण झाला. जुलै 2019 न्यूयॉर्कमध्ये एप्स्टीन अटक. आरोप मानव तस्करी आणि अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण. यावेळी खटला गंभीर होता. लोकांना वाटू लागलं, आता मोठी नावं उघडकीस येतील का? ऑगस्ट 2019 एप्स्टीन न्यूयॉर्कच्या तुरुंगात मृत सापडला. अधिकृत निष्कर्ष, आत्महत्या. पण प्रश्न निर्माण झाले, कॅमेरे का बंद होते? सुरक्षा त्रुटी का झाल्या? तो सुसाईड वॉच वरून का काढला गेला? यामुळे कट कारस्थानाच्या चर्चा जगभर सुरू झाल्या. एप्स्टीनचे सहकारी गिस्लेन मॅक्सवेल, तिच्यावर मुलींना फसवून आणल्याचा आरोप. ती 2021 मध्ये दोषी ठरली. सत्ता आणि पैशापुढे न्याय वागतो का? प्रभावशाली लोकांवर कारवाई कठीण असते का? पीडितांना न्याय मिळवणं किती अवघड आहे. एप्स्टीन गेला, पण त्याच्यासोबत अनेक रहस्यही गाळली गेली. की अजूनही सत्य बाहेर येणं बाकी आहे? ही फक्त एका व्यक्तीची कथा नाही, ही आहे सत्तेच्या आड लपलेल्या अंधारा जगाची झलक.